दुरुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आढळरावांनी सरतेशेवटी बाळजाला स्वतःच्या तालावर नाचवलेलं असतं आणि इकडे दुष्यंत आणि कृष्णाला समर भेटलेला असतो आणि इकडे मात्र जी काही बाळजा आहे ती बाळजा एक तमासगिरीन आहे। तिचा पहिला तमाशा होता। फडात नाचणारी ही बाळजा कशा पद्धतीने तिने आढळरावांना गुंडाळलं, कशा पद्धतीने तिने आढळरावांची पहिली बायको तिचा इकडे अंत केला आणि अंत करून कशी आयत्या ह्या प्रॉपर्टीच्या ह्या सगळ्या ह्याच्यावर नागासारखा फणा काढून बसली। पण आता मात्र दुष्यंत आणि कृष्णा तिच्यापासून वेगळे झाल्यानंतर आढळरावांनी आता तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो। असं काहीतरी बोलून तिला पहिल्या रूपात येण्यास भाग पडलेलं असतं। ढोलकीच्या तालावरच नाचवण्याचं काम आता इकडे आढळराव करत असतात। तर इकडे आता दुष्यंत आणि कृष्णाने कंबर कसलेली असते। नव्याने आयुष्य सुरुवात करावं लागेल। काही जरी झालं तरी सुद्धा जगणं थांबत नाही। आल्या गेल्याच्यामुळे आपलं आयुष्य थांबू शकत नाही। आयुष्यात इथे सुख आणि दुःख ह्या बऱ्याच गोष्टी येत राहतात। मग त्यामुळे आपण आपलं आयुष्य जगण्याचं थांबवतो का? नाही, तर आपण आपलं आयुष्य हे जगायला शिकतो आणि सुरुवात करतो। मग तसंच आपल्याला आता सुद्धा करायचं आहे दुष्यंत सरकार, आणि हार मानून चालायची नाही असं कृष्णा आता इकडे दुष्यंतला समजवत असते। इकडे आता धुरवड असते, म्हणजेच धुलिवंदनाचा दिवस उजळलेला असतो। आढळरावांनी आता इकडे ढोलकी गळ्यात घातलेली असते आणि ढोलकी वाजवतच बाळजासमोर येऊन बाळजाला रंग लावलेला असतो। आता ढोलकीच्या तालावर तुला नाचावं लागेल असं आढळराव आता तिला म्हणत असतात। त्याच वेळेला बाळजाला राग येतो। बाळजा म्हणत असते, जर आता तुम्ही गळ्यात ढोलकी घातलीच आहे तर मग आता ही बाळजा तिच्या मूळ रूपात येऊन तिचा रंग तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणूनच बाळजा आता रागातच खोलीमध्ये जाते। खोलीमध्ये जाऊन इकडे आता पटकन कापडं बदलते आणि जे तमासगिरींचा किंवा एका नाचणाऱ्या बाईचा जो लुक असतो तो लुक इथे ती करते आणि बाहेर येत असते। आता इकडे आढळराव मात्र धूमधडाक्यात ढोलकी वाजतच असतात। एवढी ढोलकी वाजवतात की काही विचारू नका। आता बाळजा तर पहिलीच तमासगिरीन, फक्त आणि फक्त इथे तिने ह्या संपत्तीसाठी, ह्या प्रॉपर्टीसाठी आढळराव एवढे नामवंत होते आणि त्यामुळेच त्या आढळरावांसोबत तिने लग्न केलं, त्यांच्या पहिल्या बायकोला मारून टाकलं आणि त्यानंतर तिची जागा इथे तिने घेतली। ह्या सगळ्या गोष्टी आज आढळरावांना आठवत असतात, जेव्हा इथे त्यांची पहिली बायको त्यांना इकडे सोडून गेली। तेव्हापासूनचं जे दुःख आहे ते दुःख ते हृदयात आत्तापर्यंत तरी साठवून ठेवलेलं असतं। पण आज मात्र कुठेतरी बाळजा एकटी पडली आहे ही गोष्ट त्यांना समजते आणि ही गोष्ट समजल्यानंतर आज ह्या होळीच्या दिवशीच इकडे ते आता ढोल वाजवायला सुरुवात करत असतात। जेव्हा बाळजा समोर येते, इथे बाळजा समोर आल्यानंतर सगळ्यांच्या नजरा बाळजासमोर थिरकलेल्या असतात। तो केसात गजरा, अक्षरशः तमासगिरीनीचाच लुक इथे बाळजाने केलेला असतो। सगळेजण अवाक होऊनच बाळजाकडे पाहत असतात। मैनावती तर तोंडाला हात लावूनच पाहत असते। ती विचार करते हे नेमकं काय आहे। तर इकडे जो काही जयकांत आहे तो सुद्धा पाहतो। जयकांतला तर ह्या गोष्टी बाळजाच्या माहिती नसतात। बहुतेक दलपतरावांना हे सगळं काही माहिती असावं, पण इकडे आता जयकांतला हे काही माहिती नसतं आणि मैनावतीला सुद्धा। जेव्हा आता इकडे आढळराव ढोलकी वाजवतात, ढोलकी वाजवत असताना आपण पाहतो की आता जी काही बाळजा आहे ती बाळजा मात्र आता इकडे त्या ढोलकीच्या तालावर नाचायला सुरुवात करत असते। जसा जसा ढोलकीचा इथे ठेका सुरू होतो तसं तसं बाळजा आता इकडे नाचायला सुरुवात करत असते। पण आढळराव मात्र रागारागातच ढोलकी वाजवत असतात। आढळराव रागारागात ढोलकी वाजवत असताना इकडे आता जी बाळजा आहे ती बाळजा नाचत असते। तर आता आपण इकडे पाहतो दुसऱ्या बाजूला दुष्यंत आणि कृष्णा हे शेतातून चालत असतात। त्याच वेळेला समरला इकडे समजलेलं असतं की दुष्यंताने कृष्णाने घर सोडलेलं आहे आणि त्याच वेळेला आता इकडे जो काही दुष्यंत आणि त्याच वेळेला कृष्णा हे दोघेही जण चालत असताना समर येतो आणि समर म्हणत असतो, काय मग तुम्ही मला ओळखलं नसल पण मी तुम्हाला ओळखतो। हे बघा,
आत्ता तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे, नाही म्हणू नका, तुम्ही माझ्याबरोबर घरी राहायला चला. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, नाही, आम्हाला कोणाचीही मदत नको आहे. पण त्याच वेळेला तो म्हणत असतो, असं करू नका, तुम्ही माझं ऐका, तुम्ही माझ्यासोबत घरी चला. असं तुम्ही जेव्हा तुमची राहण्याची खाण्यापिण्याची सोय होईल तेव्हा तुम्ही तुमच्या घरी गेलात तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही आमचं घर सोडून गेलात तरीसुद्धा चालेल, पण आत्ता काही दिवसासाठी तरी तुम्ही आमच्या घरी चला. असं इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला इकडे आता आपण पाहतो की बाळजा कशी नाचत असते आणि बाळजा एवढी नाचून नाचून थकलेली असते, अक्षरशः ती चक्कर येऊन खालीच पडते. तिला धरण्याची सावरण्याची कोणाचीही हिंमत इथे होत नसते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो, जेव्हा आता हे तिघेही जण म्हणजे जयकांत, त्याचबरोबर इथे मैनावती आणि दलपतराव हे तिघेही जण खोलीमध्ये असतात. हे तिघेही जण खोलीमध्ये असताना आता मैनावती म्हणत असते, बाई 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 बाई, काय हे, त्या बाळजाचं हे रूप तर मी पाहिलंच नव्हतं. तिला तर प्रॉपर्टीतून मी इकडे काढून टाकायला बघत होते. ही सगळी प्रॉपर्टी आपली आहे. काय हो, मला हे सगळं गुपित काय आहे? त्याच वेळेला जयकांत सुद्धा म्हणत असतो, हो, मला सुद्धा पप्पा हे सगळं काय आहे हे गुपित जाणून घ्यायचंय, ऐकायचंय. सांगा ना, काय आहे हे गुपित? असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे दलपत म्हणत असतो, वेळ आल्यावर सगळं काही समजेल. वेळ येऊ दे फक्त. एकदा का सगळ्या गोष्टींची वेळ आली ना तर सगळं काही सर्वांसमोर येईल. मग बाळजा कोण आहे, त्याचबरोबर हा इकडे दुष्यंत कोण आहे, हे सगळं सगळं काही समजेल. आता इकडे जो काही आपला आढळराव आहे तो आढळराव मात्र आता बाळजाकडे जातो आणि आढळराव बाळजाकडे गेल्यानंतर आता लगेचच बाळजा त्याची कॉलरच पकडते आणि म्हणत असते, बघितलं, तुझी हिम्मत कशी झाली मला स्वतःच्या तालावर नाचवायची. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, आलीस ना मूळ रूपात, तुझं हेच रूप मला जगासमोर आणायचंय. तू कोण आहेस, काय आहेस, ह्याच गोष्टी मी जगासमोर आणल्याशिवाय शांत बसणार नाही. जोपर्यंत इथे तुझ्यापासून तुझं सगळं हिरावून घेत नाही, तू माझी प्रॉपर्टी बळकवलीस, माझ्या बायकोला तू खतम केलंस, तिला खाल्लंस, तिला गिळलंस आणि तू मला माझी अशी अवस्था केलीस. त्यामुळे जोपर्यंत मी तुला संपवत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. अगं आत्ता तर बाळजा सुरुवात झाली, इथून पुढे बघ आता होतंय काय. आणि सगळ्या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि मी म्हणेल त्याच पद्धतीने होणार आहेत बाळजा. असं म्हटल्यानंतर बाळजाला राग येतो. बाळजा पुन्हा एकदा आढळरावांची कॉलर पकडते आणि म्हणत असते, तुला सुद्धा सोडणार नाही जर जास्त माच केलास तर. तेव्हा तो म्हणत असतो, दाखव ना, काय करून दाखवणार आहेस ते करून दाखव, मला सुद्धा बघायचंच आहे. तुझे हात कुठंपर्यंत पोचतायत आणि तू कुठंपर्यंत पोचलेली आहेस. तुला ह्या खुर्चीचा, तुझ्या नावाचा फार माज आहे ना. नाही तुझं नाव पहिल्यासारखं करून दाखवलं. कोण आहेस तू, कोण आहेस? एक तमासगिरीन आहेस, तमासगिरीन. हे सगळं काही बोलल्यानंतर आता बाळजाला इथे राग येत असतो आणि त्यामुळे बाळजा आता पेटूनच उठलेली असते. तर प्रेक्षकांनो, आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही जणे नेमके कुठे जातील आणि त्याचबरोबर ते नेमके समरसोबत घरी जातील का, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा हळद रुसली कुंकू.